दुसरा दिवस दुसरी रात्र बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी पहिली मॅच असेल। HSC भालला फाईट करेल जय भवानी इरवाडी। पहा तुम्हाला ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि 6:30 वाजता सामना सुरू होईल। HSC भालच्या अगेन्स्ट जय भवानी इरवाडी। सेकंड मॅच असेल NCC हनुमानपाड्याला फाईट करेल 40+ जोहे। 7 वाजता खरं तर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर पुढचा गट असेल रायडर्स कालेश्रीच्या अगेन्स्ट खारपाडा 11। जय हनुमान मालदेवला फाईट करेल आदेश कलवे आणि तदनंतर खारेपाट विभागातील आणखीन एक बलाढ्य संघ अंजनी कुमार वडावच्या अगेन्स्ट गावदेवी खारसापोली। देन श्रीराम बलवली सन्माननीय संजय डंगर साहेबांचा संघ फाईट करेल आदर्श कलवे च्या अगेन्स्ट। सामन्याला सुरुवात झाली। पहिला चेंडू गोलंदाज आपण पाहतो जानू कोहली। इट्स अ डॉट बॉल। निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला। ऑन स्ट्राइक वरती खेळाडू आहे आशिष। ऑन स्ट्राइकला कृणाल। स्ट्राइक गोलंदाज पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना जानू कोहली महाराष्ट्र हँडिकॅप संघाचा कर्णधार जानू कोहलीला आपण पाहतोय। यावेळेस बाउन्स करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा बाहेर निघाला। ऑफ स्टिक च्या अधिक बाहेर राहणारा चेंडू जरूर आपण पाहिला। इट्स अ वाईट बॉल। पहा सर्व संघांना विनंती असेल पहिली मॅच ज्या टीमची आहे HSC भाल आणि जय भवानी इरवाडी 6:30 वाजता खरं तर सामन्याला सुरुवात होणार। तुम्हाला 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे हे आपण लक्षात ठेवा। राईट अमोर द विकेट वाशी एन कडून जानू कोहली। ओ शॉर्ट पिच चेंडू जरूर होता। तदनंतर पंचांची देखील एक आगली वेगळी ऍक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळाली। सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल। धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 2 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। 3 षटकांचा सामना। मागचे 2 वर्ष ज्या संघाने भरपूर प्रभावित केलंय जय भवानी कोपरोली। शांत आणि संयमी क्रिकेट ज्यांचा आम्ही पाहिलाय आणि सर्वाधिक षटकार खरं तर डी पूल मध्ये सी पूल मध्ये ज्यांचे आम्ही पाहिले ज्याचा विचार मी करत होतो बस सर्वाधिक षटकार। आणि आता मात्र या मॅच मधला पहिला षटकार आलाय फलंदाज कुणालच्या बॅट मधना। पण शॉर्ट पिच चेंडू कृणाल सारख्या फलंदाजाला तुम्ही फेकू शकत नाही आहात। सर्वाधिक षटकार खरं तर सी गटात डी गटामध्ये खरं तर जर का आपण सर्वाधिक षटकार जर का कोणत्या संघाकडून पाहिले असतील तर जय भवानी कोपरोली। आणि तो संघ खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय कुणाल ऑन स्ट्राइक वरती असेल। हो आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू फटका फसलाय। कॅच ची संभावना परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल। सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल। रन्स आल्या 2। धाव संख्या 2 नी पुढे जाईल। स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 10 ऑन द बोर्ड। 10 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत। 10 तेंडुलकर भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर खरं तर यांचा जर्सी क्रमांक 10 वनडे मध्ये एक दिवसीय खरं तर मॅचेस मध्ये पहिलं दुहेरी शतक कोणाचा असेल तर बऱ्याच वर्षानंतर जी प्रतीक्षा होती भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी तो वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि तदनंतर ती परंपरा सुरू राहिली। मग वीरेंद्र सहवाग असेल, रोहित शर्मा असेल, क्रिस गेल असेल, बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांनी दुहेरी शतक वनडे मध्ये खरं तर झलकावलं। परंतु पहिलं वनडे मध्ये दुहेरी शतक कोणाचा असेल तर भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा। 10 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। ओ शॉर्ट पिच चेंडू होता त्या ठिकाणी शॉट थर्ड मॅनला शॉट थर्डला
चेंडू फील होत असताना जरूर आपण पाहतोय कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि त्या मॅचचा जर का आपण विचार केला तर 50 षटक 50 ओव्हर पर्यंत खर तर ते थांबले होते. हा देखील एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जानू कोहली बिग अपील. मोठी अपील या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. पहा खर तर असं वाटलं की बॅटची इनर एज होती का, परंतु पंचांकडून निर्णय या ठिकाणी येत असताना इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. 11 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अकरा रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. या ओव्हर मध्ये 2 व्हाईट बॉल 1 षटकार आपण पाहिलाय. हो लॉफ्टेड हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू मात्र निघालाय सीम पार. कुणालच्या बॅट मधना आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार. हा कार माजलाय वरेडीच्या खेमात. कुणालची विकेट अतिशय महत्वाची राहील वरेडी संघासाठी. अन्यथा 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला कदाचित 40-50 रन चेस करावे लागतील. कुणाल काय जबरदस्त खेळतोय. कुणाल म्हात्रे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आशिष म्हात्रे. म्हात्रे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आज लढत असताना मागच्या 2 ते 3 वर्षांपासून कुणालचा जर का आपण विचार केला तर जबरदस्त बॅटिंग. तो फ्लो बॅटिंगचा असेल, ती ताकद असेल, ती टायमिंग असेल, क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना खरं तर कुणालला जरूर आपण पाहतोय. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज दिव एन कडून सज्ज झालाय. राज कोहली कमबॅक करावा लागेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात 17 आणि या 17चा खतरा आता कोणासाठी असेल. विराणी संघाचा जर का आपण विचार केला तर मागच्याच मॅच मध्ये 19 रन्स खर्च केल्या होत्या जानू कोहलीने, परंतु तदनंतर कमबॅक केलं होतं आणि तदनंतर षटक फेकण्यासाठी आलेल्या गोलंदाज राजने अवघ्या 7 रन्स खर्च केल्या होत्या. तोच कारनामा या मॅच मध्ये देखील तो करेल का. राईट अबाउट द विकेटने गोलंदाज राज कोहली. हो चांगला चेंडू आहे. गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर खर तर कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जातो चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या 17 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो आशिष म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला सुपरस्टार धुरंधर जय भवानी कोपरोली संघाचा कुणाल म्हात्रे ला नॉन स्ट्राईक वरती जरूर आपण पाहतो. 4 चेंडू मध्ये 2 षटकार, 1 दुहेरी फटकाने 1 डॉट बॉल. सेन्सिबल क्रिकेट. आशिष म्हात्रेला ठाऊक आहे आपल्याला मोठे स्ट्रोक्स खेळण्याची गरज नाहीये. नॉन स्ट्रायकरला जो खेळाडू आहे त्याच्याकडे ती पॉवर आहे, त्याच्याकडे ती टायमिंग आहे, त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे आणि त्याच्याकडे ते स्ट्रोक्स आहेत. त्याला स्ट्राईक वरती आणायचं आणि तेच कार्य केलंय. पहिला चेंडू जरूर मिस झाला. सेकंड बॉल वरती आली सिंगल आणि आता स्ट्राईक वरती चला कोपरोलीचा धुरंधर आलाय आणि खर तर त्याचे स्ट्रोक्स पाहण्यासारखे असतात. उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आणि त्याच्या विरोधात राज कोहली. हे बॅटल खोलात टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटल. एका बाजूला सिक्सर किंग आणि दुसऱ्या बाजूला
एक उभरता खेळाडू आपण पाहतोय राज कोहली. हे बॅटल फार रंगेल आजच्या रात्रीत. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. क्षमा असावी, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. हो, षटकातील पुढचा चेंडू बॅटची लिडिंग एज, कॅचची संभावना आहे. क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडलाय. बिग विकेट डाऊन. मोठा मासा आता लागलाय गालाला. फलंदाज कुणाल म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी तो कभी मेरी. वेळी प्रत्येकाची येत असते. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राइक गोलंदाजावरती आक्रमण पाहिला पण कोपरोली संघाचं, परंतु कमबॅक करून देत असताना राज कोहलीचं हे षटक. 4 चेंडू फेकलेत, रन्स खर्च केले अवघी 1. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे. भूषण म्हात्रेला आपण जरूर पाहतोय. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू. धावांची गती आता वाढवावी लागेल कोपरोली संघाला. 30, 35, 40 च्या आसपास पोहोचावं लागेल कोपरोली संघाला. नेक्स्ट बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅक. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये मित्रांनो. क्या बात है. अशा प्रकारचं कमबॅक फार कमी वेळेला आपण पाहतोय. जय भवानी कोपरोली मोठा संघ आहे. चांगले खेळाडू आहेत, चांगल्या टच मध्ये आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांना रोखण्याचं कार्य करत असताना, काम करत असताना राज कोहली या नवीन गोलंदाजाला आपण पाहतोय. हो, आणखीन एक फटका फटका फटका. षटकार की कॅच. चेंडू निघालाय सीमा पार. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना स्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट झालाय हा षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 24 ऑन दी बोर्ड. 24 ला 1 अशी धावसंख्या जय भवानी कोपरोली संघाची स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर रन्स आल्या 7. लास्ट बॉल वरती आलेला षटकार. आणि तदनंतर जे ॲनालिस्ट होतं गोलंदाजाचं ते थोडंसं बिघडवलं. जी गोलंदाजी सुरू होती लास्ट बॉल वरती, जो ब्लास्ट आपण पाहिला, जो षटकार आला फलंदाज भूषण म्हात्रे च्या बॅट मधना, आणि तदनंतर रन्स एकूण आपण पाहतोय 24. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. भैरवीचं षटक. लास्ट ओव्हर, डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज वरेडीचा हार्दिक पांड्या, जॉन कोहली. बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये सामना वीर च पारितोषिक ज्या खेळाडूला मिळालंय असा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हो, फुलटॉस आयडीपेक्षा कव्हरला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 26 ऑन दी बोर्ड. बॅटला जेव्हा गोलंदाजाचा पाय लागला, खरं तर तेव्हा त्यांनी क्षमा मागितली म्हणा किंवा पाया पडला म्हणला. ही परंपरा, ही हा सन्मान आहे क्रिकेटसाठी.
ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे, ही खेळाडू वृत्ती आहे क्रिकेट मधली. ऑन स्ट्राईक वरती आशिष म्हात्रेला आपण पाहतोय. राईट मोर द विकेट वाशी एन कडून जॉन कोहली. हो चांगला चेंडू आहे, लेट कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. रन्स येईल एक सिंगल, धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 27 ला 1. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आजच्या रात्रीतील शेवटची लढत गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे पहिलं पर्व. होल ऑफ करण्याचा प्रयत्न मिस केला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. संदेश दादा म्हात्रे, सुदर्शन म्हात्रे यांनी जे स्वप्न पाहिलं, गावदेवी दीव च्या सर्व समर्थकांनी, सर्व सदस्यांनी जी मेहनत घेतली, खर तर ती आज सत्यात उतरताना आपण पाहतोय. आजची पहिली रात्र येणाऱ्या आणखीन 4 रात्रीत फार मजा येईल. हो शॉर्ट पिच चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅटची कडा, एच अँड टेकन. OUT फलंदाज बाद. वन बाउन्सचा इशारा देखील कदाचित पंचांनी त्या ठिकाणी दिला. ते म्हणतात की वन बाउन्सर आहे, परंतु त्या बाउन्सर वरती विकेट मिळाले. ज्याप्रमाणे आपण जसप्रीत बुमराला पाहतोय, स्टार्क सारखा गोलंदाज नेहमी बाउन्सर फेकत असतो, तशा प्रकारचा बाउन्सर, परंतु त्याची हेअरस्टाईल जर का आपण पाहिलं तर सर्वांना त्यांनी प्रभावित केलंय. वरेडे गावची यात्रा आणि त्या यात्रेसाठी त्यांनी तो लुक केला होता. इंस्टाग्राम वरती भरपूर फेमस होईल. भरपूर मी तर म्हणेल त्यांच्या चाहत्या ज्या कोणी असतील त्यांचे मेसेज त्याला येतील. त्याचा तो लुक, खतरनाक लुक. वरेडी टीमचा हार्दिक पांड्या आपण जरूर पाहतोय. नवीन फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समन मयूर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एका बाजूला जय भवानी कोपरोली त्यांना फाईट करत असताना टीम गावदेवी वरेडी असे बॅटल आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. साजनकडे चेंडू आहे. रन्स मिळेल फक्त 1. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 28 ऑन दी बोर्ड. 10च्या सरासरीने तर रन्स आल्यात. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यश आलंय टीम जय भवानी कोपरोली टीमला, परंतु फाईट बॅक जे कमबॅक सेकंड ओव्हर आणि थर्ड ओव्हर मध्ये राहिलंय ते खरं तर अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल वरेडी टीमसाठी, आणि त्याची स्तुती करावी लागेल या दोन्ही गोलंदाजांची. षटकातील शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू आपण पाहतोय. जॉन कोहली, भैरवीचं षटक, अंतिम षटक, आणि या अंतिम षटकातील अंतिम चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला फटका आहे. डीप पॉइंट कडे चेंडू निघालाय. कॅचची संभावना, कॅच ड्रॉप, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 30 ऑन दी बोर्ड. आणि आता विजयासाठी गावदेवी वरेडी टीमला करायचे आहेत 31.
चला कॅमेरा थोडा वरडी च्या खेळाडूंकडे फोकस करा आपण आणि ऑन स्क्रीन वरती हे सर्व खेळाडू आम्हाला पाहायचे आहेत. प्रसाद त्या ठिकाणी साजनला पाहतो आपण, तदनंतर जॉन कोहली असेल, वीर कोहली आहे, सागरला आपण पाहतोय, जानू कोहली आहे, आदेश कोहली आहे, करण कोहली आहे, आर्यन कोहली आणि राज कोहली आणि तदनंतर जय भवानी वरेडी, जय भवानी कोपरोली संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. कोपरोली संघाचा जर का आपण विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये 9 षटकार खरं तर त्या टीमने मारलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जर का आपण विचार केला तर वरेडी टीमच्या बाजूने 6 षटकार आलेत, परंतु अद्याप एक इनिंग त्यांची बाकी आहे आणि जर का ते स्कोर जर का लेवल झालं षटकारांची तर मात्र निर्णय काहीसा वेगळा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या जानूच्या 17, तदनंतर गोलंदाज राज कोहलीच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 7 आणि जॉन कोहलीचं कौतुक करावं लागेल. डेट ओव्हर अंतिम षटकामध्ये रन्स खर्च केल्या फक्त 6. 30 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 31 रन्स जरूर करायचे आहेत गावदेवी वरेडी टीमला. 18 चेंडू आणि 31 समीकरण प्रति षटक 10 च्या सरासरीने खरं तर जायचं आहे असं म्हणावं लागेल. 10.33 च्या सरासरीने कंपल्सरी चेसिंग आहे, सो ती 1 रन्स देखील अतिशय महत्वाची राहील. 10.33 च्या सरासरीने रन्स करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये साजन कोहली आणि प्रसाद कोहली अशी जोडी जरूर आपण पाहतोय. 18 चेंडू 31 टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये आजची पहिली रात्र गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे शानदार पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. न भूतो न भविष्यत असं हे आयोजन, कमालीचं आयोजन. खर तर मग स्टेज व्यवस्था असेल, मुख्य व्यासपीठ असेल, डीजे व्यवस्था असेल आणि किंबहुना जी लाईट व्यवस्था आहे, जी आउटफील्ड आहे, ज्यासाठी संपूर्ण गावदेवी दीवच्या सदस्यांनी घेतलेली मेहनत आपण जरूर पाहतो आणि येणाऱ्या 4 रात्रीत देखील फार मजा येईल. आज एक संघ सुपर 6 साठी जरूर क्वालिफाय होईल, ज्या संघाच्या नावावरती एक ट्रॉफी असेल आणि तो संघ कोणता असेल, गावदेवी वरेडी की जय भवानी कोपरोली. स्ट्राइक गोलंदाज संदेश पाटील, ऑन स्ट्राइकला असेल प्रसाद कोहली, नॉन स्ट्राइकला साजन कोहली. ओ पहिला चेंडू बॅट चेंज, इट्स टेकन. प्रसाद कोहली बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झाला फलंदाज प्रसाद कोहली आणि तदनंतर इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आदेश कोहली. 18 क्रमांकाची जर्सी आदेश आणि साजन कोहली. 18 चेंडू आणि 31 समीकरण असताना आता मात्र 17 मध्ये करायचे आहेत 31. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो, मोठा धक्का. फलंदाज बाद झाला प्रसाद कोहली. चांगली सफलता खर तर मिळाली कोपरोली आणि संदेश पाटील या गोलंदाजाला. राईट आर्म द विकेट. वाशी एंड कडून गोलंदाजी करत असताना
ऑन स्ट्राइक वरती आदेश कोहली. हो समोर लाईन फील्डला कव्हर केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. चेंडू मात्र निघालाय सीमा पार. चौकार. आदेश कोहलीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती खर तर चौकार आपण पाहिलाय. बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बाउन्सरचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी राहिला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. पाक खांद्याच्या अगदी जवळून चेंडू गेला. बाउन्सरचा प्रयत्न यशस्वी राहिला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 31 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी वरडी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 4 रन्स. हो चांगला चेंडू आहे. खोलात टाकलाय. त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षमा असावी. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. रन्स येईल. एक सिंगल स्ट्राइक रोटेट होत असताना जरूर आपण पाहतोय. 5 ऑन दी बोर्ड. 5 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 31चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांचा पाठलाग करत असताना वरडी संघ. ओ बैठक क्या बात है. साजन कोहलीचा धमाका. चेंडू मात्र चाललाय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनला क्लिअर करत असताना सीमा पार. एका टप्प्यावरती हा चौकार. वरडी टीमचा जर का आपण विचार केला तर हा 12वा चौकार त्यांचा आहे. वैयक्तिक टीमचा जर का आपण विचार केला तर या 4 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 9. पण 10.33च्या सरासरीने चालायचा आहे. यावेळेस चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहिला. इट्स अ वाईड बॉल. जी सरासरी जी आहे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता कंप्लीट झाला असं म्हणावं लागेल. 10 ऑन दी बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 10च्या सरासरीने 31 रन्स करायचे आहेत. 10.33 चा रिक्वायर्ड रन रेट आहे. पण एखादी रन्स वाईडची मिळेल असं आपण म्हणूया. आणि ती एखादी रन्स आपण थोडी सुरक्षित ठेवूया. परंतु सध्या 10 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. संदेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो चांगला चेंडू आहे. खोलात टाकला. इट्स अ डॉट बॉल. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय जरूर 10ला 1. 10 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज सतीश पाटील या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. राईट आर्म विकेट दीव एंड कडून गोलंदाजी करत असताना ऑन स्ट्राइक वरती खेळाडू असेल आदेश कोहली. हो चांगला फटका आहे. समोरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे
प्रेक्षक बनलाय. दस्तक मस्तक पे दस्तक देत असताना चेंडू निघालाय सीमा पार. षटकार. डीप मिड विकेटचा जो एरिया सर्वाधिक दूर बाउंड्री आहे आणि तिला क्लिअर केलंय आदेश कोहली या गोलंदाजाने. चला आता गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय. बॉलिंग ऍक्शन मध्ये काहीशी खराबी जरूर पाहायला मिळतो. मी स्क्वेअर लेग पंचाने विनंती केली आपण ऍक्शन तपासाची आहे. स्क्वेअर लेग पंच 2 मिनिटं थांबा. सुदर्शन म्हात्रे आमच्या ऑफिशियली तिसरे पंच आहेत. त्यांना आमची विनंती असेल चला आपण या ऑन स्क्रीन वरती गोलंदाजाची ऍक्शन आपल्याला पाहायची आहे. पण विटेला जर का पक्की व्हायची असेल तर तिला भट्टीतून जावं लागतं. मुथैया मुरलीधरन, हरभजन सिंग आणि सुनील नारायण अशा दिग्गज गोलंदाजांवरती देखील आक्षेप नोंदवला होता खरं तर. आणि त्यांना देखील ही परीक्षा द्यावी लागली होती आणि आता ही परीक्षा आता मात्र द्यावी लागेल गोलंदाज सतीश पाटील या गोलंदाजाला. ऑन स्क्रीन वरती आपण ऍक्शन पाहणार आहोत. 1 मिनिट. इट्स ओके. ऑन स्क्रीन वरती पंच जरूर पाहतील. गोलंदाज सतीश पाटील ओ धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. चेंडू निघाला सीमा पार. हा नशिबाचा चौकार. हा आणि आता रस करायच्यात फक्त 11. 10च्या सरासरीने जायचं होतं. पहिल्या षटकात 10 आल्या आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवरती 10 आल्यात. आता मात्र थोडा डोक्याचा वापर करावा लागेल वरडी टीमला. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न आदेश कोहली. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग, सुपर बॅटिंग. चेंडू मात्र चालला सीमा पार. षटकार. पाच धाव संख्येची आवश्यकता असेल. आता चेंडू बाकी असतील 9 बॉल आणि 5 ची आवश्यकता. फंटास्टिक बॅटिंग. आदेश कोहलीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. क्या बात है. द वन मॅन आर्मी. काय बॅटिंग करत असताना आदेश कोहलीला आपण पाहतोय. याही वेळेस खरं तर रस्त्यांवरती कदाचित बॅट आदळले आणि आता हिट विकेटचा शिकार ठरलाय आदेश कोहली. सात चेंडू मध्ये 21 धावांची इनिंग आदेश कोहलीच्या बॅट मधनं आपण पाहतोय. 2 चौकार, 2 षटकार, 1 सिंगल. आदेश कोहलीच्या बॅट मधून जरूर आपण पाहिलं. आता इक्वेशन असेल. चेंडू बाकी असतील 8. रन्स करायच्यात 5. सामना संपला नाहीये. कोपरोली टीम तुम्हाला आता लढावं लागेल या मॅच साठी. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हारी हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं. सामना संपला नाहीये. कोपरोली टीम जी विकेट हवी होती पहा खरं तर ती विकेट तुम्हाला मिळालंय. नशिबाची साथ. कोपरोली टीम जी विकेट तुम्हाला हवी होती ती आता विकेट मिळाले. परंतु आता चेंडू बाकी असतील 8. रन्स करायच्यात 5. 8 बॉल 5 चं समीकरण.
मैदानाच्या आतमध्ये असताना आदेश कोहलीची विकेट. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला खेळाडू राज कोहली. राज कोहली मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक. सामना संपला नाहीये. जोपर्यंत शेवटची रन्स होत नाहीये तोपर्यंत वरेडी संघ जिंकणार नाहीये. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 7 मध्ये रन्स करायच्यात 5. 7 बॉल 5चं समीकरण. चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. साजन जाईल का मागे? नाहीये, सिंगल रन्सच मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विजयासाठी 6 चेंडू 4चं समीकरण. फासल्या आता फासफूस करतायत. वरेडीकर म्हणतात नाही. चला, आमचे बालूशेठ कुठे आहेत? बालूशेठ, वरेडीचे क्रिकेटची प्रचंड आवड. 6 चेंडू विजयासाठी रन्स करायचे आहेत 4. MSD स्टाईल मध्ये मॅच फिनिश होईल का तोच प्रश्न. परंतु साजन कोहली जोपर्यंत मैदानात आहे, खरं तर या खेळाडूकडे ती ॲबिलिटी, ती पॉवर आहे. 6 चेंडू आणि 4ची आवश्यकता. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी मयूर ठाकूर. मयूर ठाकूर या 4 रन्स वाचवेल का? आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून देईल का? महत्वाची ओव्हर असेल, महत्वाचं षटक आहे कोपरोली टीम साठी. 6 चेंडू 4ची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरून केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, सिंगल कंप्लीट. रन्स मिळेल 1 सिंगल. 5 चेंडू 3ची आवश्यकता. 5 बॉल 3 करायचे आहेत. वरेडी की मग कोपरोली? कोपरोली की मग वरेडी? कोण जिंकणार ही लढत? आणि आजच्या रात्रीमध्ये सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होईल? विजेता संघ खरं तर पहिला संघ ठरेल की जो सुपर 6 मध्ये दाखल होईल. एका ट्रॉफीवरती या टीमचं नाव कोरलं जाईल. सामना संपला नाहीये. 4 बॉल रन्स करायचे 3. जो जीता वही सिकंदर, हारी हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं. बाजीगर कोण असेल? 4 मध्ये 3 करायचे आहेत. ओ बैठक मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉल 3ची गरज. फासल्या आता फासफूस करतात. हार्ट ब्रेकिंग मॅच, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. कोपरोली टीमचं फाइट बॅक. व्हाट अ फॅन्टास्टिक मॅच, सुपर मॅच, जबरदस्त लढाई. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 3चं समीकरण. ओ शॉर्ट पिच, साजन कोहली आणि कॅच पकडली. व्हाट अ सुपर कॅच, जबरदस्त कॅच पकडले. व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच. 100% डेडिकेशन. हवेत झेप घेत असताना, आपल्या टीम साठी संपूर्ण समर्पण देत असताना काय झेल पकडलाय हा कॅच. व्हाट अ सुपर कॅच. या संपूर्ण सीझन मधील सर्वोत्कृष्ट झेल आज आपण या मैदानावरती पाहतोय. संपूर्ण टीम या ठिकाणी जरूर या क्षेत्रक्षाची स्तुती करत असताना आपण जरूर पाहतोय. सुपर कॅच. जॉन्टी रोड्सच्या प्रमाणे
डाईव्ह मारत असताना हवेत झेप घेतलाय आणि एक झेल पकडलाय. आता चेंडू बाकी असतील 2 रन्स करायच्या 3. आयुष्यात कधीही हार मानू नका आणि हेच सांगत असताना काय जबरदस्त झेल पकडलंय. पंकजने पकडलेला झेल, जबरदस्त झेल आपण पाहिलाय. सुपर कॅच. जो झेल कठीण वाटत होता त्याला अगदी सोपं केलंय आणि जो सामना सोपा वाटत होता आता वरेडी टीमला त्यांच्या अंगलटीस आलाय असं म्हणावं लागेल. व्हॉट अ सुपर कॅच. जबरदस्त झेल. 100% डेडिकेशन. रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर तुम्ही पाहू शकताय. खर तर मॅच फिनिश करणारा तो स्ट्रोक्स होता, परंतु त्या ठिकाणी हा क्षेत्ररक्षक काय जबरदस्त कॅच घेतले. पंकज ची खरं तर स्तुती करावी लागेल. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. रन्स करायच्या 3. सामना सोपा होता वरेडी टीम साठी, परंतु आता मात्र सामना कठीण झालाय. हा चेंडू महत्वाचा असेल. सिंगल डबल्स का महत्वाचे आहेत आम्ही नेहमी सांगतोय. नवीन फलंदाज करण कोहली. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रन्स करायच्या 3. सिंगल डबल्स का महत्वाच्या असतात हा सांगून देणारा हा सामना आहे. वरेडी संघाने सामना लवकर फिनिश करायला हवा होता, परंतु आता सामना अंगलटीस आलाय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मयूर ठाकूरला आपण पाहतोय. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. हा चेंडू महत्वाचा राहील वरेडी टीम साठी. ओ फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक असेल. पकडलाय झेल. आता लास्ट बॉल वरती 3 करायचे आहेत. व्हॉट अ सुपर मॅच. जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. फुल टॉस चेंडू वरती देखील सामना क्लिअर करू शकला नाहीये. फलंदाज करण कोहली बाद झाला. आता मात्र लास्ट बॉल वरती रन्स करायच्या 3. लास्ट बॉल रन्स करायच्या 3. चला चौकार आला तर वरेडीचे आमचे प्रेक्षक पाठीराखे आहेत त्यांच्याकडून 500चं पारितोषिक. लास्ट बॉल रन्स करायच्या वरेडी संघाला 3. आर्यन कोहली मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. जय भवानी कोपरुली टीमचं डेडिकेशन. जय भवानी कोपरुली टीमचं फाइट बॅक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपती बाप्पा. लास्ट बॉल रन्स करायच्या 3. धावून देखील 3 होऊ शकतायत. या 3 रन्स होतील का. कंपल्सरी चेसिंग. लास्ट बॉल 3 ची आवश्यकता. वरेडी की कोपरोली, कोपरोली की वरेडी. लास्ट बॉल वरती रन्स 3. ऑन स्ट्राइक वरती असेल आर्यन कोहली. गोलंदाज मयूर ठाकूर. ओ फटका फटका तिकडे चांगला आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल. 1 मिनिटाने सामना जिंकलाय. होय सामना जिंकलाय जय भवानी कोपरोली. व्हॉट अ फाइट बॅक. व्हॉट अ कमबॅक. काय सामना झालाय. काय मॅच झाले. जबरदस्त.